श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रेमळ भक्तांनो, रात्र गडद होत चाललेली असते. आकाशात चंद्र नसतो. वातावरणात एक विचित्र शांतता पसरलेली असते. आणि अशाच एका अमावास्येच्या रात्री अनेक लोक आपल्या घराच्या दारावर एक साधा दिसणारा कोहळा बांधतात. पण प्रश्न हा आहे, तो फक्त एक कोहळा असतो की शतकानुशतके चालत आलेला एक आध्यात्मिक संरक्षण कवच आहे? मित्रांनो, 16 मेची ही रात्र सामान्य नाही, कारण या दिवशी एकत्र आले आहेत दोन अत्यंत प्रभावी योग, शनी अमावस्या आणि शनी जयंती. शनिदेव ज्यांना लोक भीतीने आठवतात, पण ज्यांना समजून घेतलं तर आयुष्य बदलतं. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शनी जयंतीचं खरं आध्यात्मिक महत्त्व, कोहळा बांधण्यामागचं शास्त्र, लोक हे उपाय का करतात, यामागची मानसिक आणि सांस्कृतिक बाजू, आणि श्रद्धा, ऊर्जा आणि घरातील वातावरण याचा एक खोल संबंध. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित आज तुम्हाला शनिदेवाविषयी जे कळेल ते आधी कधीच ऐकलं नसेल. रात्र जितकी गडद असते तितकाच तेजस्वी असतो न्यायाचा प्रकाश. आणि हिंदू धर्मात जर न्याय, कर्म आणि नियती याचं प्रतीक कोणाला मानलं गेलं असेल तर ते म्हणजे शनिदेव. मित्रांनो, आजही अनेक लोक शनी हे नाव ऐकताच घाबरतात. साडेसाती, अडथळे, नुकसान, दुःख, अपयश, लोकांच्या मनात शनिदेवाविषयी भीती निर्माण करणाऱ्या अशा अनेक गोष्टी वर्षानुवर्ष सांगितल्या गेल्या. पण खरंच शनिदेव इतके कठोर आहेत का? ते फक्त शिक्षा देतात की त्याच्या मागे एक अत्यंत खोल आध्यात्मिक सत्य दडलं आहे? आज आपण शनिदेवांना भीतीच्या नजरेने नाही तर सत्याच्या नजरेने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पुराणानुसार शनिदेव हे सूर्यदेव आणि छायादेवी यांचे पुत्र मानले जातात. असं सांगितलं जातं की सूर्यदेवाच्या प्रखर तेजामुळे छायादेवी नेहमीच कठोर तप आणि ध्यानात मग्न राहत असत, आणि त्या तपश्चर्येच्या प्रभावामुळे शनिदेवाचा स्वभाव अत्यंत गंभीर, शांत आणि न्यायप्रिय बनला. लहानपणापासूनच शनिदेवांना वैभव, अहंकार किंवा दिखावा यापेक्षा सत्य आणि कर्म अधिक महत्त्वाचं वाटत होतं. म्हणूनच पुढे त्यांना कर्मफलदाता म्हटलं गेलं, म्हणजे प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार फळ देणारी देवता. मित्रांनो, इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. शनिदेव कोणावर अन्याय करत नाहीत, ते कोणाचं वाईटही करत नाहीत. ते फक्त माणसाला त्यांच्या कर्माचं प्रतिबिंब दाखवतात. जर एखाद्या व्यक्तीने आयुष्यात प्रामाणिकपणा, स्वयं आणि चांगली कर्म केली असतील तर शनिदेव त्याला स्थैर्य, यश आणि आदर देतात असं मानलं जातं. पण जर एखादा व्यक्ती अहंकार, फसवणूक, अन्याय किंवा इतरांना त्रास देण्याच्या मार्गावर असेल तर शनिदेव त्याला त्यांच्या कर्माची जाणीव करून देतात. आणि कदाचित म्हणूनच लोक शनिदेवाला घाबरतात, कारण माणूस देवापासून कमी पण स्वतःच्या कर्मापासून जास्त घाबरतो. आपल्या धर्मग्रंथामध्ये शनिदेवाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. रामायणात सुद्धा शनिदेवाचा उल्लेख आढळतो. तर काही पुराणांमध्ये असं वर्णन आहे की देवता सुद्धा शनिदेवाच्या न्यायाला मान देतात, कारण त्यांच्या दृष्टीने राजा असो, गरीब असो, सामान्य माणूस असो किंवा मोठा तपस्वी, सर्वांसाठी कर्माचा नियम सारखाच असतो. आणि हाच शनिदेवाचा सर्वात मोठा संदेश आहे. कर्म करा, कारण प्रत्येक कर्माचं फळ निश्चित आहे. मित्रांनो, आजच्या काळात लोकांना त्वरित यश हवं असतं. क्षणात पैसा, क्षणात प्रसिद्धी, क्षणात सुख. पण शनिदेव स्वयं शिकवतात. ते आपल्याला थांबायला शिकवतात, स्वतःकडे पाहायला शिकवतात, आपल्या चुका स्वीकारायला शिकवतात. आणि कधी कधी आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगांमधून माणूस अधिक मजबूत बनतो. ही शनिदेवाची खरी शिकवण मानली जाते. म्हणूनच अनेक संत आणि ज्ञानी व्यक्ती असं सांगतात की शनी म्हणजे फक्त दुःख नाही तर आत्मपरीक्षणाची संधी आहे. जी व्यक्ती संकटात सुद्धा सत्याचा मार्ग सोडत नाही, इतरांना त्रास देत नाही, मनात नम्रता ठेवते, त्या व्यक्तीवर शनिदेवाची कृपा कायम राहते असं मानलं जातं. आणि कदाचित म्हणूनच शनी जयंतीचा दिवस फक्त पूजा किंवा उपाय करण्याचा दिवस नाही, तर स्वतःच्या जीवनाकडे पुन्हा एकदा शांतपणे पाहण्याचा दिवस आहे. आपल्या चुका ओळखण्याचा दिवस आहे, वाईट सवयी सोडण्याचा दिवस आहे आणि मनाने अधिक मजबूत बनण्याचा दिवस आहे.
कारण शेवटी शनिदेव शिक्षा देण्यासाठी नाहीत तर माणसाला योग्य मार्गावर आणण्यासाठी आहेत. अमावस्या हा शब्द जरी ऐकला तरी अनेकांच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण होते. पूर्ण काळोखाची रात्र, आकाशात चंद्र नसतो, वातावरण एक गूढ शांतता पसरलेली असते. आणि कदाचित म्हणूनच भारतीय परंपरेत अमावस्येला केवळ खगोलशास्त्रीय घटना मानली गेली नाही, तर ती एक अत्यंत आध्यात्मिक आणि अंतर्मुख करणारी रात्र मानली गेली. मित्रांनो, आपल्या ऋषी मुनींनी निसर्गाचं अत्यंत बारकाईने निरीक्षण केलं होतं. त्यांना माहीत होतं की निसर्गात घडणाऱ्या प्रत्येक बदलाचा परिणाम मानवी मनावरही होत असतो. आणि म्हणूनच पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही तिथींना आपल्या धर्मात विशेष महत्त्व दिलं गेलं. पौर्णिमा म्हणजे पूर्ण प्रकाश, तर अमावस्या म्हणजे पूर्ण शांतता, पूर्ण अंधार. पण हा अंधार फक्त बाहेर नसतो, तो माणसाला स्वतःच्या आत डोकावायला भाग पडतो. आणि कदाचित म्हणूनच अनेक साधू, संत आणि उपासक अमावस्याच्या रात्री ध्यान, जप आणि साधना करतात, कारण या काळात मन अधिक स्थिर होतं असं मानलं जातं. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जगात माणूस सतत बाहेरच्या गोष्टींमध्ये अडकलेला असतो. पैसा, काम, ताण, स्पर्धा, मोबाईल, गोंधळ. पण अमावस्या जणू माणसाला काही क्षण थांबायला सांगते, स्वतःकडे पाहायला सांगते. मनात साचलेली भीती, राग, दुःख, नकारात्मक विचार यांचा विचार करायला भाग पाडते. म्हणूनच आपल्या परंपरेत अमावस्येला आत्मपरीक्षणाची रात्र मानली गेली. आता प्रश्न असा पडतो की या दिवशी लोक विविध उपाय का करतात? घरात दिवे लावणं, दान करणं, जप करणं, मुख्य दरवाजावर संरक्षणात्मक वस्तू बांधणं किंवा शनिदेवाची पूजा करणं, यामागचं कारण काय? तर मित्रांनो, प्रत्येक संस्कृतीमध्ये काही प्रतीक असतात की जी माणसाला मानसिक आधार देतात, सकारात्मकता देतात आणि आशा देतात. भारतीय संस्कृतीत अशा उपायांकडे केवळ अंधश्रद्धेच्या नजरेने पाहिले जात नव्हतं, तर त्यामागे मनोवैज्ञानिक आणि सामाजिक अर्थही जोडले होते. उदाहरणार्थ, जेव्हा एखादी व्यक्ती श्रद्धेने पूजा करते, घर स्वच्छ करते, दीप लावते, मंत्र म्हणते, तेव्हा नकळत तिचं मन शांत होऊ लागतं, भीती कमी होते आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होतं. आज मानसशास्त्र सुद्धा सांगतं की माणसाच्या विचारांचा आणि वातावरणाचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर खोल परिणाम होत असतो. जर घरात सतत भांडण, तणाव, नकारात्मक बोलणं, भीतीचं वातावरण असेल तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांनी काही असे छोटे छोटे आध्यात्मिक विधी निर्माण केले जे माणसाला मानसिक धैर्य आणि भावनिक आधार देतात. अमावस्येच्या दिवशी केले जाणारे उपाय हे अनेकांसाठी श्रद्धेचं माध्यम असतं, तर काहींसाठी ती स्वतःला पुन्हा सकारात्मक बनवण्याची प्रक्रिया असते. आणि विशेष म्हणजे जेव्हा ही अमावस्या शनिवारी येते तेव्हा तिला शनी अमावस्या म्हटलं जातं. हा दिवस शनिदेवाच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो, कारण शनिदेवांना कर्म, शिस्त, स्वयं आणि आत्मपरीक्षणाचं प्रतीक मानलं गेलं आहे. म्हणूनच अनेक भक्त या दिवशी शांतपणे प्रार्थना करतात, दानधर्म करतात, गरजूंना मदत करतात आणि स्वतःच्या आयुष्यातील चुका सुधारण्याचा संकल्प करतात. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणताही उपाय, कोणतीही पूजा, कोणताही मंत्र तो फक्त भीतीतून केला तर त्याचा खरा अर्थ हरवतो. पण जेव्हा श्रद्धा आणि सकारात्मकता आणि स्वतःला बदलण्याची तयारी यासोबत जोडली जाते तेव्हाच अध्यात्माची खरी सुरुवात होते. आणि कदाचित म्हणूनच अमावस्येची ही शांत रात्र अनेकांसाठी अंधाराची नसते, तर नव्याने प्रकाश शोधण्याची रात्र असते. मित्रांनो, आजही तुम्ही महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये गेलात तर काही घरांच्या मुख्य दरवाजावर, दुकानाच्या प्रवेशद्वारावर किंवा नवीन सुरू झालेल्या व्यवसायाच्या बाहेर एक कोहळा बांधलेला तुम्हाला दिसेल. कधी त्यावर काळी रेघ असते, कधी हळदी कुंकू लावलेलं असतं, तर काही ठिकाणी त्यावर ओम किंवा स्वस्तिक काढलेलं दिसतं. पण प्रश्न असा आहे की परंपरा नेमकी सुरू कशी झाली? एक साधा दिसणारा कोहळा लोकांच्या श्रद्धेत इतकं महत्त्वाचं स्थान कसं मिळवून गेलं? मित्रांनो, भारतीय संस्कृतीत प्रत्येक गोष्टींमागे एक प्रतिकारात्मक अर्थ जोडलेला आहे आणि कोहळा बांधण्याची परंपरा ही त्याला अपवाद नाही. ग्रामीण महाराष्ट्रात, विशेषतः जुन्या काळात, लोक निसर्गाशी खूप जवळून जोडलेले होते.
त्यांचं जीवन शेतीवर अवलंबून होतं. घरं साधी होती आणि प्रत्येक गोष्टीत देव, श्रद्धा आणि निसर्ग यांचा संबंध पहिला जायचा. त्या काळी लोकांचं असं मानणं होतं की प्रत्येक घरात एक विशिष्ट ऊर्जा असते. घरात प्रेम असेल, एकता असेल, समाधान असेल तर त्या घरात वातावरण प्रसन्न जाणवतं. पण जर सतत भांडण, मत्सर, राग किंवा नकारात्मक विचार असतील तर त्याचा परिणाम संपूर्ण घरावर जाणवू लागतो. आणि म्हणूनच घरात संरक्षण करण्यासाठी विविध लोक परंपरा निर्माण झाल्या. त्यापैकी एक म्हणजे मुख्य दरवाजावर कोहळा बांधण्याची प्रथा. अनेक लोकांच्या श्रद्धेनुसार कोहळा हा नकारात्मक ऊर्जा स्वतःकडे खेचून घेण्याचं प्रतीक मानला जातो. विशेषतः अमावस्या, शनिवार किंवा नवीन घर, दुकान, व्यवसाय सुरू करताना हा उपाय केला जातो. आता काही लोक प्रश्न विचारतात, खरंच नजर लागते का? मित्रांनो, नजर दोष हा विषय विज्ञानापेक्षा जास्त सांस्कृतिक आणि भावनिक आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की मानवी भावना आणि विचाराचा परिणाम वातावरणावर होत असतो. आजही आपण सहज बोलतो, आज कुणाची तरी नजर लागली बहुतेक. हे वाक्य फक्त अंधविश्वासातून आलेलं नाही, तर माणसाच्या अनुभवातून निर्माण झालेली एक लोकमान्यता आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अचानक चांगल्या गोष्टी घडू लागतात, पैसा, यश, सुख, प्रगती, तेव्हा काही लोक नकळत मत्सर करतात, नकारात्मक विचार करतात. आणि आपल्या परंपरेत असं मानलं गेलं की अशा नकारात्मक भावनांचा मानसिक परिणाम घरावर आणि व्यक्तीवर होऊ शकतो. म्हणूनच लहान मुलांना काजळ लावणं, घरासमोर लिंबू मिरची टांगणं किंवा कोहळा बांधणं अशा अनेक परंपरा निर्माण झाल्या. या गोष्टीमागे लोकांचा मुख्य हेतू एकच होता, आपलं घर सुरक्षित राहावं, घरात शांतता राहावी, वाईट विचारांचा प्रभाव दूर राहावा. आणि मित्रांनो, इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्य दरवाजा. भारतीय वास्तू आणि लोक परंपरेमध्ये मुख्य प्रवेशद्वाराला अत्यंत महत्त्व दिलं गेलं आहे. कारण लोकमान्यतेनुसार घरात प्रवेश करणारी प्रत्येक ऊर्जा, प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक भावना सर्वात आधी मुख्य दरवाजातूनच आत येते. म्हणून अनेक घरांमध्ये उंबरठ्याची पूजा केली जाते, तोरण बांधलं जातं, स्वस्तिक काढलं जातं आणि त्याच कारणामुळे काही लोक कोहळा सुद्धा मुख्य दरवाजावरच बांधतात. परंपरेत असं मानलं जातं की घराच्या उंबरठ्यावरच नकारात्मकता थांबावी, ती घरात प्रवेश करू नये, हा त्यामागचा भाव असतो. आणि म्हणूनच कोहळा हा फक्त एक भाजीपाला नसतो, तर अनेकांसाठी तो घराच्या संरक्षणाचं प्रतीक असतो. मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या अनेक परंपरा या भीती निर्माण करण्यासाठी नव्हत्या, तर माणसाला मानसिक आधार देण्यासाठी होत्या. जेव्हा एखादं कुटुंब श्रद्धेने एखादा उपाय करतं, एकत्र प्रार्थना करतं, घर स्वच्छ ठेवतं, तेव्हा न कळत घरात सकारात्मकता वाढते, लोकांमध्ये आशा निर्माण होते आणि घराचं वातावरण हलकं वाटू लागतं. कदाचित म्हणूनच आज आधुनिक काळात सुद्धा मोठमोठ्या शहरांमध्ये, ऑफिसमध्ये, दुकानामध्ये आणि नव्या घरामध्येही आपल्याला कोहळा बांधलेला दिसतो. कारण काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण माणसाला सुरक्षितेची, शांततेची आणि सकारात्मकतेची गरज आजही तितकीच आहे. मित्रांनो, कोणत्याही आध्यात्मिक उपाय करताना फक्त कृती महत्त्वाची नसते, तर त्यामागची भावना, मनाची शांतता आणि श्रद्धा महत्त्वाची असते. आणि म्हणूनच शनी अमावस्येच्या दिवशी कोहळा बांधण्याचा हा उपाय करताना काही गडबड अजिबात करू नका. हा उपाय जणू एक छोटी पूजा आहे, घरासाठी केलेली एक शांत प्रार्थना आहे. कल्पना करा, संध्याकाळची वेळ आहे, सूर्य हळूहळू मावळत आहे, आकाशात अंधार वाढायला सुरुवात झाली आहे, घरात मंद दिवा लावलेला आहे, पार्श्वभूमीला हलक्या आवाजात ओम शं शनेश्वराय नमः हा मंत्र सुरू आहे, अगरबत्तीचा सुगंध संपूर्ण घरात दरवळत आहे आणि अशा शांत वातावरणात तुम्ही श्रद्धेने हा उपाय सुरू करता. मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कोहळा निवडणं. अनेक लोक घाईत कुठलाही कोहळा आणतात, पण परंपरेनुसार कोहळा घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं मानलं जातं. शक्यतो पूर्ण गोल, ताजा, स्वच्छ आणि कुठूनही तुटलेला नसलेला कोहळा घ्यावा. त्यावर मोठे काळे डाग नसावेत, तो सडलेला किंवा चिरलेला नसावा आणि शक्य असेल तर देठ असलेला कोहळा निवडावा. अनेक लोकांच्या श्रद्धेनुसार पूर्ण आणि अखंड कोहळा हा घराच्या संपूर्ण संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं. मित्रांनो, कोहळा घरी आणल्यानंतर त्याला थेट दरवाजावर बांधायचं नसतं. सर्वप्रथम तो स्वच्छ पाण्याने हलक्या हाताने धुवायचा.
कारण आपल्या परंपरेत कोणतीही पूजनीय वस्तू वापरण्यापूर्वी तिची शुद्धता महत्त्वाची मानली गेली आहे. त्यानंतर स्वच्छ कापडाने कोहळा पूर्ण कोरडा पुसून घ्यायचा, ओलसरपणा राहू द्यायचा नाही आणि मग काही क्षण तो देवासमोर ठेवायचा. मित्रांनो, या क्षणी घरात शक्यतो शांत वातावरण असू द्या. मोबाईल, टीव्ही, मोठा आवाज, गोंधळ हे टाळा, कारण अध्यात्मात वातावरणाचाही परिणाम मनावर होत असतो. आता सुरू होतो सर्वात महत्त्वाचा भाग. कोहळ्यावर शुभ चिन्ह काढायचं. परंपरेनुसार कोहळ्याच्या दोन्ही बाजूंना ओम आणि स्वस्तिक काढलं जातं. काही लोक हळद कुंकू वापरतात तर काही अष्टगंध. दोन्ही पद्धती योग्य मानल्या जातात. एका बाजूला वरती ओम आणि खाली स्वस्तिक आणि दुसऱ्या बाजूलाही अगदी तसंच. मित्रांनो, ओम हा केवळ एक शब्द नाही. भारतीय अध्यात्मात तो विश्वाच्या आद्यनादाचं प्रतीक मानलं जातं. तर स्वस्तिक हे शुभत्व, संरक्षण आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं गेलं आहे. म्हणूनच अनेक घराच्या उंबरट्यावर, देवघरात आणि नवीन कामाच्या सुरुवातीला स्वस्तिक काढण्याची परंपरा आहे. आता इथे एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट केली जाते, जी अनेक लोक विसरतात. जर घरात काजळ असेल किंवा काळा बुक्का असेल तर कोहळ्याच्या पुढच्या भागावर एक आडवी काळी रेघ मारली जाते. अनेक लोकांच्या श्रद्धेनुसार ही काळी रेघ नजर दोषापासून संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं. जसं आपण लहान बाळांना दृष्ट लागू नये म्हणून काजळाचा छोटासा टिपका लावतो, अगदी त्याच भावनेने हा संकेत केला जातो. मित्रांनो, यानंतर कोहळा एका स्वच्छ लाल वस्त्रावर ठेवला जातो. आता अनेकांना प्रश्न पडतो, लाल रंगाचंच महत्त्व का? तर भारतीय परंपरेत लाल रंग हा शक्ती, संरक्षण आणि ऊर्जा आणि मंगलतेचं प्रतीक मानलं गेलं आहे. म्हणूनच अनेक पूजांमध्ये लाल वस्त्राचा वापर केला जातो. खूप महाग वस्त्र असण्याची गरज नाही. एक छोटंसं स्वच्छ लाल कापड सुद्धा पुरेसं असतं. त्यानंतर कोहळ्यावर हळदी कुंकू व्हायचं, अगरबत्ती दाखवायची, दीप लावायचा आणि काही क्षण शांतपणे डोळे मिटून प्रार्थना करायची. हे शनिदेव, आमच्या घरावर कृपा ठेवा, घरातील नकारात्मकता दूर करा, मनात शांतता द्या आणि आमच्या कुटुंबाचं संरक्षण करा, रक्षण करा. मित्रांनो, लक्षात ठेवा, मोठमोठे मंत्रपाठ असणं आवश्यक नाही. मनापासून केलेली साधी प्रार्थना सुद्धा खूप प्रभावी असते. आणि जर मंत्र म्हणायचा असेल तर शांतपणे, हळू आवाजात हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. ओम शं शनेश्वराय नमः. हा मंत्र म्हणताना घाई करू नका. प्रत्येक शब्द शांतपणे उच्चारा, कारण मंत्राचा प्रभाव फक्त आवाजात नसतो तर त्या मागच्या भावनेत असतो. आता सर्वात महत्त्वाची वेळ, हा उपाय कधी करायचा? अनेक लोकांच्या श्रद्धेनुसार शनी अमावस्येच्या दिवशी सूर्यास्तानंतरची वेळ अधिक शांत आणि प्रभावी मानली जाते, कारण त्यावेळी वातावरण स्थिर होतं, दिवसभराचा गोंधळ कमी होतो आणि मन अधिक शांत होतं. म्हणून शक्यतो संध्याकाळी सूर्यास्तानंतर पूर्ण श्रद्धेने हा उपाय करावा. आणि मग कोहळा मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला वरच्या भागात बांधावा, कारण लोकमान्यतेनुसार मुख्य प्रवेशद्वार हे घरात येणाऱ्या ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हा उपाय कोणाचं वाईट करण्यासाठी नाही, कोणाला घाबरवण्यासाठी नाही, तर आपल्या घराच्या शांततेसाठी, सकारात्मकतेची आणि श्रद्धेची भावना निर्माण करण्यासाठी आहे. कारण शेवटी कोणताही उपाय तेव्हा सुंदर बनतो जेव्हा त्यात भीती नसते तर विश्वास असतो. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी कदाचित अनेकांना स्वतःच्या आयुष्याशी जोडलेली वाटेल. ही कथा काल्पनिक आहे, पण तिच्यातली भावना, तिच्यातला संघर्ष आणि तिच्यातली श्रद्धा अनेक घराची वास्तव्यता आहे. पुण्याजवळच्या एका छोट्याशा गावात देशमुखांचे कुटुंब राहत होतं. घरात आई वडील, 2 मुलं आणि त्यांच्यासोबत राहणारी आजी. सुरुवातीला सगळं खूप छान होतं. छोटासा व्यवसाय होता, घरात हसणं होतं आणि सणवार उत्सवात साजरे व्हायचे. पण हळूहळू काहीतरी बदलायला लागलं. व्यवसायात अचानक नुकसान सुरू झालं. ज्या कामात आधी सहज यश मिळायचं तीच कामं शेवटच्या क्षणी अडकू लागली. घरात सतत पैशावरून वाद व्हायला लागले. लहान सहान गोष्टीवरून भांडणे वाढली. मुलं चिडचिड करू लागली आणि घरात एक विचित्र तणाव कायम जाणवू लागला. देशमुख काका रात्रभर जागे राहायचे. नेमकं काय चुकतंय हा प्रश्न त्यांना सतत त्रास द्यायचा. एके रात्री घरात पुन्हा मोठा वाद झाला.
सगळे आपापल्या खोलीत न बोलता निघून गेले आणि त्या शांत घरात फक्त आजी देवासमोर बसून शांतपणे माळ जपत होती. थोड्या वेळाने तिने हळू आवाजात एकच वाक्य म्हटलं, घरावरचा अंधार बाहेरून कमी, मनातून जास्त वाढतो. दुसऱ्या दिवशी शनी अमावस्या होती. आजी सकाळपासून शांतपणे तयारी करत होती. तिने एक स्वच्छ कोहळा आणला, त्याला हळद कुंकू लावलं, ओम आणि स्वस्तिक काढलं, एक छोटी काळी रेघ मारली आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर तिने घरासमोर दिवा लावला. सगळ्या घरच्यांना जवळ बोलावलं. मित्रांनो, त्या दिवशी आजीनं कोणताही मोठा चमत्कार सांगितला नाही. तिनं फक्त एवढंच म्हटलं, हा कोहळा वाईट शक्ती थांबवेल की नाही माहीत नाही, पण आजपासून आपण घरातले वाईट शब्द थांबवूया. काही क्षण सगळे शांत झाले, कारण कदाचित पहिल्यांदाच त्यांना जाणवलं की घरातली सर्वात मोठी नकारात्मकता बाहेर नसते, तर माणसांच्या बोलण्यात, वागण्यात आणि विचारांमध्ये असते. त्या दिवसानंतर आजी रोज संध्याकाळी दिवा लावू लागली. घरात एकच प्रार्थना होऊ लागली. मोबाईल बाजूला ठेवून सगळे काही वेळ एकत्र बसू लागले. हळूहळू घरातलं वातावरण बदलायला लागलं. भांडण कमी झालं. मुलं पुन्हा हसायला लागली. देशमुख काकांचं अडकलेलं काम अचानक सुरू झालं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात पुन्हा घरपण जाणवायला लागलं. मित्रांनो, ही कथा कोहळ्याच्या चमत्काराची नाही, ही कथा आहे श्रद्धेची, एकत्र येण्याची आणि सकारात्मकतेची. कारण अनेक वेळा एखादा छोटासा आध्यात्मिक उपाय माणसाच्या मनात आशा निर्माण करतो आणि जेव्हा घरात आशा निर्माण होते तेव्हा वातावरण बदलायला सुरुवात होते. आजही अनेक आजी आजोबा, आई वडील अशा परंपरा श्रद्धेने पाळतात, कारण त्यांच्यासाठी हे फक्त उपाय नसतात, तर आपल्या कुटुंबासाठी केलेली एक शांत प्रार्थना असते. मित्रांनो, कधी कधी विज्ञान सगळ्या भावना समजावू शकत नाही, पण एक गोष्ट नक्की आहे, जे घर श्रद्धा, प्रेम आणि सकारात्मक विचारांनी भरलेलं असतं त्या घरात अंधार जास्त काळ टिकत नाही. मित्रांनो, कोणताही उपाय जादू नसतो, तो श्रद्धा, सकारात्मकता आणि मनाच्या शक्तीला जागृत करण्याचा एक मार्ग असतो. शनिदेव आपल्याला घाबरवण्यासाठी नाहीत, तर योग्य मार्ग दाखवण्यासाठी आहेत. जर तुम्हीही शनिदेवावर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, ओम शं शनीश्वराय नमः.